नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, पुन्हा एकदा मी स्टँडच्या महालक्ष्मी चेंबर्समध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी समाधान नाश्ता सेंटर आहे। तर खूपच मस्त या ठिकाणी मिसळ मिळते, कटवडा मिळतो। आपण पोहे आणि उपीटचा आपण व्हिडिओ पूर्वी केलेला आहे आणि पुन्हा या ठिकाणी समाधान करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता। तर या ठिकाणचा आता कटवडा आणि मिसळ कशी तयार होते आज बघणार आहोत आणि किती रुपयाला मिळते नक्की या ठिकाणी तुम्ही येऊ शकता। तर पत्ता आहे महालक्ष्मी चेंबर्स, बरोबर स्टँडच्या समोर महालक्ष्मी चेंबर्स आहे, त्याच्या आतल्या बाजूला थोडंसं आहे। तुम्ही येऊन इथं आस्वाद घेऊ शकता। सिंगल इडली पण दादा टाकले 25। काय करायला लागलो आता? आता आपण मिसळ बनवतो। मिसळसाठी आपण तेल घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, खोबरा, खडा मसाल्याचा मसाला घालायचा। किती आता करतोय आपण? किती प्लेट होते याच्यात? साधारणतः 60 ते 70 प्लेट होते। 60-70 प्लेट। मसाला भाजला की मग आपण चटणी, मीठ आणि गरम मसाला टाकायचा। हा ठेवा ठेवा। बोला दादा। पहिल्या धारेची मिसळ। मिसळ बघा एक नंबर झाली। आता पूर्ण कट वगैरे आलेला आहे आणि ती अशी गरम होत राहणार, तेवढी टेस्ट त्याच्यामध्ये उतरत जाणार।
समाधान नाश्ता सेंटर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि बघू शकता की इथं काम चालू आहे. आता वडे सोडले जाणार आहेत. मिसळ पूर्ण तयार झालेली आहे. उपीट आणि पोहे संपलेले आहेत आणि सकाळपासून धावपळ चालू आहे. आणि हे बघू शकता एकटेच असतात या ठिकाणी, पूर्ण वेळ स्वतः काम करतात. अक्षरशः हाताला कॅप घातलेली आहे एवढं त्यांचं स्पीड आहे हाताचा, खूपच भारी. मागच्या वेळी पण आपण व्हिडिओ केलेला, खूप मस्त वाटलं होतं मला, चांगल्या कमेंट्स आल्या होत्या त्याला. आणि आजसुद्धा नक्कीच रिस्पॉन्स चांगला मिळणार आहे आपल्या कटवड्याच्या व्हिडिओला सुद्धा. चला बघूया आता वडे कसे सोडले जातात. किती वडे करणार तुम्ही? साधारणतः एक 40 ते 50 वडे होते. 40-50 वडे आता इथं सोडले जाणार आहेत. मोठ्या आकाराचे वडे असतात. आता वडा तयार होणार आहेत आणि वड्याची भाजी आता तयार झालेली आहे. बघू शकता की मोठ्या आकाराचे इथं पहिल्यांदा वड्याच्या आतलं जे स्टफिंग असते त्याचे गोळे तयार केले जात आहेत. हाताला तेल लावून घ्यायला लागते का ह्याला, चिटकू नये म्हणून? किती सोडता एका वेळी? एका वेळेला साधारणतः 25 ते 27 वडे एका वेळी सोडतात. ओके. तर वडा तयार करण्यासाठी आता पीठ घेतलेलं आहे, डाळीचं पीठ. मीठ घातलेलं आहे, सोडा थोडासा घातलेला आहे, सोडा, ओवा घातलेला आहे, हां असं होता, पाणी ओतलेलं आहे, मोहन घातलेलं आहे. आणि आता मस्तपैकी वड्याचं पीठ तयार होणार. झालं तयार, वड्याचं पीठ तयार झालेलं आहे. पातळ, जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त घट्ट नाही, मीडियम ठेवायचं आहे. गरम झालेलं आहे तेल, गरम तेलामध्ये सोडायचं आहे. लोखंडी कढईमध्ये स्पेशल वडे सोडले जात आहेत. होय, या ठिकाणचा स्पेशल कटवडा मला नेहमी आवडतो. म्हणजे अगदी मी 2015 पासून या ठिकाणी कटवडा हा खातोय. एकदा हा कटवडा खाल्ला की जेवण करायची गरजच नाही, पोट पूर्ण भरून जाते. सगळे वडे आता पूर्ण भरलेले आहेत कढईमध्ये. बघा किती मस्त दिसत आहेत. 25 वडा सोडलेले आहेत. काय टाकता वरनं? चाट मसाला. त्याची प्लेट तयार होते. कांदा घातलेला आहे, लिंबू घातलेला आहे, मस्तपैकी मोठे 2 वडे कट करून, शेव चिवडा घातलेला आहे. मी 2-4 वर्ष झाले इथे येते. यांची टेस्ट खूप छान आहे आणि सुंदर आहे आणि सर्विस पण खूप छान देतात. मी काही झालं तरी कटवडा खाल्ल्यानंतर, ह्यांचा जो कटवडा खाल्ल्यानंतर जे समाधान होते आपलं, ते कुठंही आपल्याला मिळू शकत नाही. गेले 1 वर्ष आम्ही समाधान मिसळ खायला येतोय आणि एवढे वर्ष आम्ही येतोय, पण कन्सिस्टन्सी क्वालिटी तशीच मेंटेन केलेली आहे आणि क्वालिटी खरोखर अप्रतिम आहे समाधान मिसळची.
आणि इडली ही खूप छान असते आणि खरंच सर्वांनी ट्राय करावी. त्याचा कट म्हणा आणि काकांची सर्व करायची पद्धत म्हणा जबरदस्त. मी कायम येतो. मी सकाळी इथेच नाश्ता करतो. 3 दिवसचा सकाळचा नाश्ता या नावाप्रमाणे समाधानमध्येच केला जातो. समाधान भेटलं जातं. थोडक्यात कोल्हापुरी भाषेत सांगायचं म्हटलं तर नादखुळा. नमस्कार, मी राजेश कदम. माझं महालक्ष्मी 100 CB स्टँडवरती समाधान नाश्ता सेंटर आहे. गेली बरेच वर्ष मी समाधान नाश्ता सेंटर चालवत आहे आणि सकाळी माझ्याकडे पोहे, उपीट, इडली मिळते. याच्या अगोदर चैतन्यानं सुद्धा पोहेचा व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामुळं मला बराच रिस्पॉन्स चांगला मिळाला. मिसळ माझी 10 नंतर होते. 10 ते 3, 3:30 पर्यंत मिसळ मिळते आणि वडा हा 12 नंतर, वडा आणि कटवडा 12 नंतर सुरू होतो. किती रुपयाला? कटवडा 40 रुपये, मिसळपाव 40 रुपये. आणि तुम्ही एकटेच सगळं करताय का? हां, मिसळ इथलं सगळं हँडल मी करतो आणि यामध्ये बराचसा सिंहाचा वाटा माझ्या पत्नीचा आहे. घरचं सगळं ते रॉ मटेरियल पत्नी तयार करून देते. आणि इथं आल्या सगळं तयार करता? हां, इथं आल्यानंतर मी स्वतः किती करतो. वाजता सकाळची तयारी? सकाळी 8:30, सकाळी 5-5:30 पासून तयारी चालू होते माझी. आणि शेवट सगळं स्वतः भांडी वगैरे तुम्ही स्वतः? सगळं आवरून घरी जायला 7-7:30 वाजतात. संध्याकाळी लास्टली टायमिंग 4-4:30 पर्यंत असतं. इथं समाधान नाश्ता सेंटर, महालक्ष्मी चेंबर्स, CB स्टँड. फोन नंबर 9881 99 87 87. तर मित्रांनो, आपण अनेक वर्ष झाले वेगवेगळे व्हिडिओज करतोय, पण समाधान नाश्ता सेंटरला मी अनेक वेळा आलेलो आहे. तर कटवडा आणि मिसळसुद्धा खूप छान मिळते. खरंच इथं आल्यानंतर जसं यांचे जे खवय्ये आहेत ग्राहक, तर त्यांनी सांगितलं की समाधान होतं. तशाच पद्धतीने समाधान या ठिकाणी जे खाल्ल्यानंतर होतं. कदम बंधू आहेत, त्यांच्या हाताला एक दैवी देणगी आहे, चव आहे. त्यांच्या ज्या मिसेस आहेत, ताई आहेत, त्या घरातून त्यांना सपोर्ट करतात. पडद्यामागचा कलाकार जरी असला तरी खूप महत्त्वाचा आहे. आणि स्वतः दादा आहेत, ते स्वतः एकटं काम करतात. बघू शकता तुम्ही, इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल की ते एवढ्या स्पीडमध्ये एवढं काम कसं करू शकतात. खरंच त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. जे नवीन व्यावसायिक आहेत त्यांना ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. ते स्वतःच भांडी घासतात, पैसे घेतात, सर्व्हिस देतात, पाणी भरतात आणि पदार्थही तयार करतात. खरंच खूप मस्त आहे. नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या. यांचा कटवडा मिसळ खाऊन बघा. धन्यवाद.